चला तर आज आपण बघणार आहोत गाजरचा हलवा. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि 2 किलो गाजर मी खिसून घेतलेले आहेत पहिलेच. आता हे तूप गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये गाजरचा किस टाकून घेणार आहोत. तर मी पहिले सर्वप्रथम हे गाजर धुवून खिसून घेतलेलं आहे. ती प्रोसेस दाखवत बसलं तर वेळ खूप जाईल, ते सर्वांना माहीतच आहे, त्याच्यामुळे मी ते दाखवलेलं नाही आहे. डायरेक्ट आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट केलेलं आहे. तर आपण याला 10 मिनिट तूप आणि खीस याला चांगल्या प्रकारे एकजीव करून याच्यामध्ये फ्राय करून घेतलेलं बघा. तुपामुळे हे खूप छान फ्राय होऊन याला खूप छान टेक्स्चर येतं आणि खूप याच्यामुळे टेस्ट एनहॅन्स होते. तर मी याच्यामध्ये 10 मिनिटानंतर दूध ॲड केलेलं आहे बघा. अर्धा लिटर दूध मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला याला 10 मिनिट अजून शिजवून घ्यायचं आहे. दूध टाकल्यानंतर याच्यामध्ये पहा जोपर्यंत दूध ते पूर्णपणे त्याच्यामध्ये एकजीव होत नाही किंवा कम्प्लिटली ते ॲब्झॉर्ब होत नाही, तोपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. आता हे चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स होऊन गेलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. तर मी याच्यामध्ये साखर टाकून घेतलेली आहे अर्धा किलो आणि थोडीशी जास्त, कारण की 2 किलोचा गाजरचा हलवा आहे. तर साखर जास्त नको, कारण की याच्यामध्ये आपण पेढा पण ॲड करणार आहोत. नंतर गाजर पण ऑलरेडी गोड असतात. तर जास्त गोड पण छान नाही लागत, त्यामुळे मी कमी साखर टाकलेली आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे टाकायची आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता. आणि आपण आता हे साखरेला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊयात. आणि साखरेला पण पाणी सुटलेलं आहे पहा. आता हे पाणी जोपर्यंत ते पूर्णपणे त्याच्यामध्ये मिक्स होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे. 5-10 मिनिट आपण जोपर्यंत म्हणजे ते पाणी, साखरेचं पाणी कम्प्लिटली त्याच्यामध्ये हे होत नाही ना, पूर्ण त्याच्यामध्ये एकजीव झाल्यानंतरच आपल्याला नेक्स्ट प्रोसेसला स्टार्ट करायचं आहे. तर पहा आता तुम्ही इथे दूध, साखर वगैरे पूर्ण त्याच्यामध्ये एकजीव झालेलं आहे. आता आपल्याला ओन्ली तूप दिसतं याच्यावरती पूर्ण, फक्त गाजरचा हलवा आणि तूप. आता याच्यामध्ये आपण पेढा ॲड करून घेतलेला आहे. माझ्याकडे खवा नव्हता तर मी याच्यामध्ये पावशेर पेढा ॲड केलेला आहे. आता हाही गोड असतो ना ऑलरेडी, त्यामुळे साखर आपण कमीच टाकलेली आहे. आता हा पेढा आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामुळे याला नाही का छान थिकनेस येते आणि टेस्ट पण याची छान म्हणजे एन्हॅन्स होते. आता याला पहा तुम्ही, जर तुम्ही फूडिश असाल, फूड लवर असाल, तर तुम्हाला याला पाहूनच कळत असेल की हा आपला हलवा कशाप्रकारे झालेला आहे. फक्त याच्यावरती आता तूप आणि फक्त पूर्ण ॲब्झॉर्ब केलेले पूर्ण इन्ग्रेडियंट जे आपण टाकलेले ते याच्यामध्ये पूर्णपणे हे झालेले आहेत, मिक्स झालेले आहेत पहा तुम्ही आता. तर आता आपण याच्यामध्ये थोडंसं अजून याच्यामध्ये तूप ॲड करून घेऊया. पहा हे पूर्ण याच्यामध्ये काहीच राहिलं नाही. पूर्ण वस्तू याच्यामध्ये एकजीव झालेल्या आहेत. तर अजून टेस्ट एन्हॅन्ससाठी आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत लास्ट स्टेजसाठी. तूप टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये वेलची पावडर 1 चमच टाकून घेणार आहोत. तूप कम्प्लिटली त्याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे पहा. त्यानंतर 1 चमच वेलची पावडर, नंतर ड्राय फ्रूट्स. आता तुम्ही पहा, हलव्याला पाहूनच तुम्हाला अंदाज आला असेल. आता जोपर्यंत सीझन आहे तोपर्यंत तुम्ही गाजर आणून अशा प्रकारे रेसिपी बनवून खा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी बनली. तोंडात टाकताच विरघळणारा असा हलवा. तुम्ही असा हलवा कधीही खाल्ला नसेल याआधी, याची मी तुम्हाला गॅरंटी देते. तुम्ही बनवा, खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण याला एका बाउलमध्ये सर्व्ह करून घेणार आहोत. आता तुम्ही पहा, याला पाहूनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल असा हा आपला हलवा दिसत आहे. तर चला, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.